गुड इव्हिनिंग सगळ्यांना। बघा, आपण जे पॉलिटिक्स आहे पेपर 2साठी, पण हा जो जेंडर रूढीवाद आहे याच्यावर जो पॅटर्न आलेला हा पेपर 1साठी पण कामात पडतो। ज्यांना माझा नंबर पाहिजे असेल तो नंबर आहे 7498993466। बॅच जॉईन केल्याशिवाय पूर्ण टॉपिक तुम्हाला मिळणार नाही। नंबर 74989934 आणि 66 हा माझा मोबाईल नंबर आहे। याच्यावर तुम्ही बॅच जॉईन करा, तेव्हा तुम्हाला पूर्ण टॉपिक मिळतील। आता बघा, विविधता आणि भेदभाव। आता या संदर्भात हा टॉपिक आलेला है आणि आपण हा बघणार आहोत। जब हम किसी के बारे में पहले से कोई राय बना लेते हैं और उसे हम अपने दिमाग में बैठा लेते हैं, उसे पूर्वाग्रह कहते किंवा रूढीवाद कहते। म्हणजे बघा, आपण काय करतो आपल्या मनामध्ये, आता पूर्वी कसं लोकांनी सांगून दिलं होतं का महिला कमजोर असतात, म्हणजे काय कोणी सांगितलं आणि आपण तेच ऐकलं आणि आपले दिमाग में बैठा लेते, याला काय म्हणतात, पूर्वाग्रह म्हणतात। ज़्यादातर हम ये राय नकारात्मक होती, म्हणजे काय ज़्यादातर ये राय काय होते, नकारात्मक होती, कारण मुली काय असतात, कमजोर असतात, हे पूर्वी मानलं जायचं, म्हणजे काय होतं, नकारात्मक होती। जैसे कि कथनों में दिया गया है कि लोग आलसी या कंजूस मानना भी ये पूर्वाग्रह आहे। म्हणजे काही लोकांना तुम्ही आता बघा, एखादा आता उदाहरणार्थ एखादा शिक्षक असेल, पूर्वीपासून शिक्षकासंदर्भात काय धारणा आहे का, शिक्षक काय असतो, कंजूस असतो, बरोबर आहे का नाही, म्हणजे काय झाला, हा एक पूर्वाग्रह झाला। त्याच्यानंतर जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढंच तुम्हाला फायदेशीर होणार आहे। हम कई चीज़ों के बारे में पूर्वाग्रही हो सकते हैं। लोग धार्मिक विश्वास, उनकी चमड़ी का रंग, जिस क्षेत्र में वो आते, जिस तरह से वो बोलते, जैसे कपड़े वो पहनते इत्यादि अक्सर दूसरों के बारे में बनाए गए हमारे पूर्वाग्रह इतने पक्के होते हैं कि हम उनसे दोस्ती करना नहीं चाहते। बघा, म्हणजे काय होतं, आता उदाहरणार्थ महात्मा गांधी ज्या वेळा रेल्वेमध्ये बसले तर त्यांना काय, म्हणजे त्यांच्या रंगाच्यामुळे काय केलं, त्यांना रेल्वेमध्ये सुद्धा बसू दिलं नव्हतं। म्हणजे काय होतं, असे काही पूर्वाग्रह निर्माण झालेले आहेत का ते काय होतात, तुमच्या रंगावर सुद्धा काय होतात, रंगावर सुद्धा निर्माण होतात असे पण, म्हणजे तो काळा आहे म्हणजे मग काळे माणसं चांगले नसतात, म्हणजे असे पण पूर्वग्रह तुमच्या धर्मांमध्ये पण पूर्वग्रह निर्माण होतात। तो त्या धर्माचा आहे, तो त्या जातीचा आहे म्हणून हे काम करू शकेल का, बरोबर आहे का नाही। आता पूर्वी पण बघा, ब्राह्मण वर्गातील असेल तर त्याला हुशार समजलं जायचं आणि एखाद्या दुसऱ्या जातीतील असेल, नाही बाबा मग याला काही जमेल का, म्हणजे असे पण धार्मिक काय केलं जातं, पूर्वाग्रह निर्माण होतात। म्हणजे त्यामुळे काय होतं, तुम्ही दोस्ती सुद्धा करत नाही अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती। मागचे जे काही काळ होते त्यामध्ये असं पण झालेलं होतं का त्या जातीतील किंवा त्या धर्मातील एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याशी मैत्री सुद्धा टाळली जायची। का टाळली जायची, का ते लोक हुशार नसतात, ते लोक असे असतात, ते लोक तसे राहतात, पण तसं नसतं, बरोबर आहे का नाही। परिस्थितीनुसार हे परिवर्तन होत जातं आणि मानव काय करतो, परिवर्तन हा परिवर्तनशील प्राणी आहे आणि बदल होणे हा प्रत्येकाचा अपेक्षित असतो। मग त्याच्यामुळे काय झालं, ज्या वेळा आपण सांगतो का ह्या समाजातील लोक हुशार नाही, म्हणजे काय झालं, हा आपला पूर्वग्रह आहे, कारण ते हुशार बनू शकतात, त्यांना काय करायला पाहिजे, त्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे। आता रूढीबद्ध धारणा बनाना, रूढीबद्ध धारणा बनाना म्हणजे काय, जब हम सभी लोगों को एक छवी में बांध देते, म्हणजे बघा एक छवी में, आता जसं मी म्हटलो का पूर्वी लोक म्हणायचे का मुली कमजोर असतात, आता मुली कमजोर असतात म्हणजे एखादी मुलगी आपण कमजोर समजू शकतो, एखादी मुलगी कमजोर शकतो म्हणजे तिथं कुपोषणाचं प्रमाण असेल किंवा काय असेल, एखादी मुलगी कमी, पण जब हम सभी लोगों को एक ही छवी में बांधते म्हणजे काय, ज्या वेळा तुम्ही सगळ्या मुलींना काय म्हणणार, तुम्ही कमजोर आहेत, म्हणजे एकच छवीमध्ये, असं नाही, मुली बलवान पण असतात ना, बरोबर आहे का नाही। आता आर्मीमध्ये क्रिकेट खेळायला पण मुली आहेत, जर आपण जर म्हटलं असतं मुली कमजोर आहेत तर आज क्रिकेटमध्ये त्या गेल्या असत्या का, आर्मीमध्ये गेल्या असत्या का, अजिबात नाही। म्हणजे रूढीबद्ध धारणा म्हणजे काय म्हणते का, ज्या वेळा तुम्ही एकाच छवीमध्ये सगळ्या समाजाला असेल किंवा त्या जातीतील प्राण्यांना मानतात त्याला एक ही छवी में बांध देते, या उनके बारे में पक्की धारणा बना लेते, म्हणजे काय पक्की धारणा बनवणे का त्या कमजोरच असतात, तो उसे रूढ़िबद्ध धारणा कहते हैं। कई बार हम किसी खास देश में धर्म लिंग होने के कारण किसी को कंजूस या अपराधी या बेवकूफ ठहराते। म्हणजे बघा, पूर्वीपासून हे प्रथा चालू झालेली का, एखादा समाज असेल, एखादी काही चोरी झाली तर तो समाज चोरी करतो, बरोबर आहे का नाही, हेच ठरवलं जायचं। म्हणजे काय झालं, हे पण काय झालं, एक रूढीबद्ध धारणा झाली। त्याच्यानंतर बघा, रूढीबद्ध धारणा आहे बड़ी संख्या में लोगों को एक ही प्रकार के खाचे या जेड देते, म्हणजे काय, ज्या प्रकारे एखादी रूढीबद्ध धारणा असते त्या समाजाला ती काय करते,
त्या प्रकारे समाजाची बेडीमध्ये असते काय करते, खाच्या म्हणजे ढाचा, म्हणजे ज्या प्रकारे एखादा कोणा असतो त्यालाच काय तर जड देते, म्हणजे काय त्यांना तशाच प्रकारे समजलं जातं. जैसा माना जाता है की हवाई जहाज उडाने का काम लड़कियां नहीं कर सकती. बघा म्हणजे ही काय रूढीबंध धारणा झाली का हवाई जहाज चलाने का काम लड़कियां नहीं कर सकती. इन धारणाओं का असर हम सब पर पड़ता है. कई बार तो ये धारणा है हम ऐसे काम करने से रोकती है जिनको करने की काबिलियत शायद हम में हो. म्हणजे बघा जर एखाद्या मुलींना आपण समजा मुली संदर्भात जर हे लावलं का मुली काय असतात, कमजोर असतात, त्या हवाई जहाज उडू शकत नाही. अरे पण आता समजा 10 पैकी 9 मुली उडवू शकणार नाही, पण एखाद्या मुलीकडे आता कल्पना चावला, आता तुम्ही कल्पना चावला बघितलं असेल, जर असं जर समजलं असेल का मुली काय करतात क्षेत्रात प्रगती करू शकत नाही, आता कल्पना चावलाने बघा किती प्रगती केली. मग काय होतं, जर आपण जर असं मानलं असतं का मुली काहीच करू शकत नाही, तर आज आपल्याला कल्पना चावला मिळाली असती का? अजिबात मिळाली नसती. म्हणजे काय होतं, काही वेळा आपण ह्या रूढीबंध धारणांमुळे काय होतं, एखाद्या व्यक्तीकडे कौशल्य असताना पण काय समजतो का तो म्हणजे एखाद्या जातीत एखादा मुलगा असेल आणि आपण जर सगळ्यांना नेम लावला का या जातीमध्ये हुशार मुलं नसतात, म्हणजे ही रूढीबंध धारणा. पण एखादा जर खरंच हुशार निघाला तर काय करून घेणार, मग याच्यामुळे काय होतं, तुमच्या रूढीबंध धारणामुळे तो मुलगा हुशार जरी असेल तरी काय होतं, ये कई बार ये धारणा हमें ऐसे काम करणे रोकती है जिनकी करने की काबिलियत हो. म्हणजे त्याच्याकडे काबिलियत असून सुद्धा का काम करू दिलं जात नाही, कारण ह्या रूढीबद्ध धारणा असतात. त्याच्यानंतर म्हटले असमानता एवं भेदभाव. बघा असमानता एवं भेदभाव जेवढं तुम्ही बारीक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. असमानता एवं भेदभाव. बघा भेदभाव कब होता है, आता ही तुम्हाला दिलेलं आहे का भेदभाव तब होता है जब हम लोग पूर्वग्रह या रूढ़िबद्ध धारणाओं के आधार पर व्यवहार करते. म्हणजे भेदभाव केव्हा निर्माण होतो हे तुम्हाला चांगलं माहीत आहे का ज्या वेळा आपण असा व्यवहार करतो का ते पूर्वीपासून आलेलं आहे का आपण म्हणायचं नाही बाबा मग या समाजातील व्यक्ती शिकत नाही, त्या समाजातील व्यक्ती शिकत नाही, मुली कमजोर असतात, म्हणजे याला म्हटलं जातं भेदभाव. अगर आप लोगों को नीचा दिखाने के लिए कुछ करते, अगर आप उन्हें गतिविधियों में भाग लेने से रोकते, किसी खास नौकरी को करने से रोकते, या हम किसी मोहल्ले में रहने नहीं देते, ये कुएं या हँडपंप से पाणी नाही लेणे देते. म्हणजे बघा पूर्वीपासून अशा काही समाजामध्ये प्रथा चालू होत्या का या सामाजिक प्रथांचा काय व्हायचं, व्यक्तीच्या विकासावर परिणाम व्हायचा. म्हणजे काय केलं जायचं का त्यांनी पाणी इथे घेतलं नाही पाहिजे, त्यांनी इथून पाणी पिलं पाहिजे किंवा तिथूनच पाणी पिलं पाहिजे. म्हणजे अशा काही प्रथा समाजामध्ये लावल्या गेल्या होत्या. याला काय म्हटलं जातं, असमानता, असमान वागणूक. बरोबर आहे का नाही. म्हणजे बघा इथे इस्तेमाल किए जाने रहे या गिलास से चाय नहीं पीने देते, इसका मतलब ये है कि हम उनके साथ भेदभाव कर रहे. म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी हे जातीवाद पूर्वीपासून चालू आलेला होता आणि ह्या जातीवादाला आळा बसवण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली. बरोबर आहे का नाही. मग असं पण आपण रूढीबद्ध धारणा पूर्वी चालूच होत्या, पण आता हे समाजात कायद्याचा आधार घेऊन हे काय झालं, हे सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. भारत के महान नेता डॉक्टर भीमराव आंबेडकर ने जाति व्यवस्था के आधारित भेदभाव के अपने अनुभव के बारे में लिखा. ये अनुभव उनको म्हणजे बघा 1901 में हुआ था. जब वो केवल 9 साल के थे, वो महाराष्ट्र में कोरेगांव में अपने भाइयों के साथ पिता से मिलने गए थे. बघा म्हणजे 9 साल जेव्हा होते ते तर तेव्हा तो त्यांना आपलं कोरेगाव, महाराष्ट्र में कोरेगाव जो अनुभव आलेला होता तो त्यांनी लिहिला आहे. तो आपण पुढील प्रमाणे बघूया. डॉक्टर भीमराव आंबेडकर 1891 ते 1956 हा जो कालावधी को भारतीय संविधान का पिता किसको कहा जाता है. म्हणजे इथे पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का भारतीय संविधान का पिता एवं दलितों को सबसे बड़े नेता के रूप में जाना जाता है. डॉक्टर आंबेडकर ने दलित समुदाय के अधिकारों के लिए लड़ाई लड़ी. उनका महार जाति में जन्म हुआ, वो अछूत मानी जाती थी. बघा म्हणजे पूर्वीपासून या जयभीम समाजाला, बौद्ध समाजाला काय केलं जायचं, तुच्छ समजलं जायचं. पण मुळात आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण सगळे शिकलेलो आहेत का मानव काय आहे, एकच आहे.
माणसाचं रक्त हे एकच असतं, बरोबर आहे का नाही. ज्या वेळा एखाद्या माणसाचा अपघात होतो त्यावेळा म्हणतो का तुम्हाला ह्या जातीतले रक्त द्या किंवा त्या जातीतील रक्त द्या, पण पूर्वी काय केलं जायचं, असा भेदभाव केला जायचा. आणि याच भेदभावाला त्यांनी कंटाळून काय केलं, कायद्याचा आधार घेतला आणि त्यांच्या समाजाला किंवा प्रत्येक समाजाला काय दिलं, महत्त्वाचं स्थान दिलं. ती महिला असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येकाला त्याचा हक्क प्राप्त करून दिला. त्याच्यानंतर बघा, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे बघा, तुम्ही काय कुठल्याही धर्माची भेदभाव करू शकत नाही. ये ज्या लोग बिना भेदभाव के अपने धर्म का पालन करते, इसे हमारी एकता का महत्वपूर्ण कारक के रूप में देखा जाता है. किसी हम एकटे रहते और किसी दुसरे की इज्जत करते. बघा, म्हणजे आपण कोणाच्या धर्माबद्दल वाईट बोलू शकत नाही, बरोबर आहे का नाही. कोणाच्या धर्माबद्दल वाईट बोलू शकत नाही, काय आपण कोणाच्या धर्माला तुच्छ लेखू शकत नाही, बरोबर आहे का नाही. हे आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिलेले आणि कायद्याचा आधार घेऊन काय केलं होतं, ही रूढीवाद कुठेतरी कमी होईल हाच त्यांनी सांगितलं होतं. म्हणून हा जेंडर रूढीवाद, हा जो टॉपिक आलेला होता, हा जेंडर रूढीवादापर्यंत पूर्ण टॉपिक आहे. आणि हा जेंडर रूढीवाद काय असतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. हा जेंडर रूढीवाद पहिल्या पेपरसाठी पण येतो. काय येतो, पहिल्या पेपरसाठी पण येतो. जेंडर रूढीवाद म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल आपण पूर्वीपासूनच मनामध्ये एखादी धारणा बनवून ठेवतो, त्याला जेंडर रूढीवाद म्हणतात. हा प्रश्न तुम्हाला CDP मध्ये बघायला जास्त करून मिळतो, CDP मध्ये बघायला मिळतो. बघा कसा वाटला व्हिडिओ, नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या.